नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे कंपल्सरी असणारी टी शिक्षक पात्रता परीक्षा टीचर इलिजिबिलिटी टेस्ट। आता ह्या परीक्षेचं नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेलं आहे आणि त्याची एक्झाम डेट देखील जाहीर केलेली आहे। एकाच दिवशी एक्झाम आहे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने एक्झाम असणार आहे। तर ती नोटिफिकेशन काय आहे ती पाहूया। 2024 मध्ये या परीक्षा परिषदेने एक्झाम घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सांगितलेली आहे। कोणाला तर केंद्रातील प्रादेशिक बातम्या आणि दूरदर्शन म्हणजेच सोशल मीडियावरती याची प्रसिद्धी करण्यासाठी किंवा वृत्तपत्र असेल यांनी विनामूल्य याची प्रसिद्धी करावी असं यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या पेजवरती सांगण्यात आलेलं आहे की 10 नोव्हेंबरला परीक्षा ही निश्चित केलेली आहे। यासाठी 1ली ते 5वी 6वी ते 8वी साठी व्यवस्थापन सर्व मंडळे इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। आता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी पेपर 1 आणि पेपर 2 हे बंधनकारक आहे आणि त्यामुळे आता ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क आणि वेळ सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे। तर ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे तो 30 तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर 28 पर्यंत त्याची प्रिंट काढू शकता आणि एक्झामला जास्तोपर्यंत त्याचं प्रिंट काढून घेऊ शकता। पेपर 1 आणि पेपर 2 सकाळच्या सत्रामध्ये 10:30 वाजता पेपर 1 आहे आणि दुपारी 2 वाजता पेपर दुसरा आहे। यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी स्टार मार्क केलेली आहे बघा। ती पटकन कोणाच्या लक्षात येत नाही किंवा तिथे लक्ष जात नाही बघा। काही प्रशासकीय अडचणींमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेदवारांनी अद्ययावत माहिती परीक्षेच्या maha.tet.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल। आता ही जी नोटीस आहे ही त्यांनी का दिलेली आहे त्याचं सरळ कारण असं आहे की आचारसंहितेचा तो कालावधी आहे आणि प्रशासकीय अडचणी म्हणजेच आचारसंहितेमध्ये ह्या एक्झाम पुढे डिले होऊ शकता। आता आधी तर नाही घेऊ शकत कारण नोटिफिकेशन काढलेलं आहे 10 नोव्हेंबरला एक्झाम आहे। मग 10 नोव्हेंबरच्या आधी एक्झाम नाही घेऊ शकत, ती पोस्टपोन होऊ शकते। परंतु पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की आता 10 नोव्हेंबरच्या नंतर त्यामध्ये किती दिवसांचा गॅप पडेल हे सांगू शकत नाही। परंतु मध्येच सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे CTETचं देखील नोटिफिकेशन येईल ह्या पुढच्या महिन्यात किंवा ह्या महिन्यामध्ये देखील येऊन जाईल आणि ती एक्झाम डिसेंबर जानेवारी अशी असते, ती सुद्धा फिक्स असते, त्यामध्ये देखील कुठले बदल होत नाही। म्हणजे एक तर TT आणि CTT दोघांचं थोडंसं पुढे मागे हे एक्झामच्या डेट असतील। TT अडकली यामध्ये तर ती आचारसंहितेमध्ये अडकू शकते, नाही तर मग 10 नोव्हेंबरला एक्झाम होऊन जाऊ शकते। परंतु हा स्टार मार्क त्यांनी केलेला आहे, याचा अर्थ बऱ्यापैकी कदाचित ही पुन्हा थोडी पोस्टपोन होऊ शकते। पण पोस्टपोन झाली तर CTETची डेटसुद्धा त्यांना या ठिकाणी विचारात घ्यावी लागते कारण सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या डेट चेंज करत नाही। जर अशा एकत्र एक्झाम आल्या तर महाराष्ट्र राज्यालाच म्हणजेच परीक्षा परिषदेला प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला त्यांची डेट चेंज करून घ्यावी लागते। त्यामुळे या डेटमध्ये कदाचित बऱ्यापैकी बदल होण्याची शक्यता आहे। महत्त्वाच्या सूचनांमध्ये 1 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेले आहे तुमची परीक्षा शुल्क असेल, अर्हता असेल, प्रश्नपत्रिका निकाल सर्व गोष्टी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती बघायच्या आहेत। सूचना काळजीपूर्वक तपासायच्या आहेत आणि नंतरच अर्ज भरायचा आहे। पुन्हा अर्ज भरताना 10वी आणि 12वीचे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन म्हणजे तुमचं 10वी 12वीचे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। सर्व माहिती मूळ प्रमाणपत्रावरून भरावी। स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रात अपलोड करावायचे असल्याने सोबत ठेवावीत। आता या आधी फक्त फोटो आणि सिग्नेचर अपलोड केली जात होती, परंतु आता यामध्ये अजून थोडे बदल दिसून येतात। 3 नंबरच्या पॉईंटमध्ये आहे सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी ईमेल आणि SMS द्वारे संपर्क होतो, त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID काहीही झालं तरी हा व्यवस्थित आणि कन्फर्म द्यायचा जो चालू असेल तो।
तिसऱ्या नंबरच्या मुद्द्यामध्ये जे लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 साठी ॲप्लिकेशन करता तर तुम्हाला दोनदा वेगवेगळे ॲप्लिकेशन करायची गरज नाही. तिथे ऑप्शन येतं पेपर 1 आणि 2, पेपर 1 पेपर 2 किंवा बोथ असं ऑप्शन असतं त्यामध्ये दोन्ही पेपरसाठी. पण वेगळं ॲप्लिकेशन करायची गरज नाही, पण तुम्हाला फी वेगवेगळी भरावी लागते. चौथा मुद्दा असा आहे, जाहिरातीनुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी स्वीकारले जात नाहीत. आणि एकदा भरलेले शुल्क तुम्हाला पुन्हा ते परत घेता येत नाही. आणि त्यामध्ये चलनाद्वारे शुल्क स्वीकारले जाणार नाही. बाकीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता TETमध्ये खूप मोठा बदल जो त्यांनी केलेला आहे तो म्हणजे जे आधी TETचं परीक्षा शुल्क होतं ते आणि आत्ताच्या नोटिफिकेशनमधलं परीक्षा शुल्क दुपटीने फरक आहे. याआधी इतकं परीक्षा शुल्क नव्हतं, ते फक्त CTETसाठी होतं. परंतु यावर्षी महा-TETमध्ये देखील दुपटीने वाढ झालेली आहे, त्याहीपेक्षा इव्हन थोडीशी जास्त झालेली आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन रित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑब्वियसली जेव्हा लास्ट फायनल या ठिकाणी जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट झालं असं समजलं जातं. ऑनलाईन आवेदनासोबत कोणतेही प्रकारचे कागदपत्र जोडण्याची गरज नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागतं. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरते प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. म्हणजे ॲप्लिकेशन करायचं, जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यामध्ये भरायची. परंतु कसं आहे बघा, आता तुम्हाला मूळ कागदपत्र भरायचे नाही, पण तुम्हाला त्याच्यावरचा नंबर तिथं भरावा लागणार. जसं की आता तुम्ही एखाद्या कॅटेगरी, आता नव्याने मराठा आरक्षण लागू झालेलं आहे, तर OBC बऱ्याच लोकांना OBCचं प्रमाणपत्र काहींना काढायचं आहे, काहींनी काढलेलं आहे. आता ज्यांना काढायचं आहे पण त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रमाणपत्राचा नंबर लिहावा लागतो. त्यामुळे आता तुम्हाला काढायचं असेल तरीसुद्धा तुम्ही त्याचा लाभ कदाचित घेऊ नाही शकणार, कारण प्रमाणपत्राचा नंबर त्या ठिकाणी फिल करावा लागतो. बाकी अपलोड तर करावं नाही लागत, पण त्याचे नंबर भरावे लागतात. मग अशा वेळेस आता पुन्हा मग अशा विद्यार्थ्यांना कदाचित ओपनमधनंच फॉर्म भरावा लागेल जर नंबर नसेल तर. आणि जेव्हा तुम्हाला एक्झाम देऊन तुम्ही पास झालात तेव्हा परीक्षा परिषदेमध्ये जाऊन तुम्हाला जेव्हा मार्कशीट कलेक्ट करायचं असतं तेव्हा बाकीचे डॉक्युमेंट्स दाखवून तुम्हाला ते घेता येतं. त्यानंतर एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेलं आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल. कारण ॲप्लिकेशन जेव्हा डबल होतं तेव्हा तुमचं हॉल तिकीटसुद्धा डबल येतं, पण तुमचं ग्राह्य कोणतं धरलं जाणार, जे तुमचं नंतरचं असेल ते अंतिम असेल ते ग्राह्य धरलं जाईल. परंतु असा गोंधळ चुकूनही तुम्ही घालू नका, कारण टेटमध्ये ज्यांनी दोनदा ॲप्लिकेशन केलं त्यांना पुढे भरतीमध्ये चान्सच भेटला नाही. म्हणजे त्यांचं त्या ठिकाणीच भरती ते पुढे रजिस्ट्रेशन करूच शकले नाही. सेल्फ सर्टिफिकेट वगैरे बाकीच्या गोष्टी पुढे पवित्र पोर्टलला तिथूनच त्या विद्यार्थ्यांना बाहेर पडावं लागलं. तसं ह्या TETमध्ये होत नाही, परंतु तुम्ही अशा चुका करूच नका. एकदाच ॲप्लिकेशन भरा. भरपूर दिवसांचा कालावधी आहे, यामध्ये 30 तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कदाचित डेट एक्सटेंडसुद्धा होऊ शकते, परंतु दिवस भरपूर आहे आणि फॉर्म भरायला फार तर 15 ते 20 मिनटं लागतात. मग त्या 15-20 मिनटासाठी अशा चुका करायच्याच नाही. जेव्हा तुमचं इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असेल, फास्ट असेल, 1-2 दिवस जाऊ द्या, कारण तेव्हा सगळेच लोक ॲप्लिकेशन करतात किंवा वेबसाईट कंटिन्यू चेक करत असतात. 1-2 दिवस जाऊ द्या त्यामध्ये आणि नंतर तुम्ही ॲप्लिकेशनसाठी सुरुवात करा, तेव्हा वेबसाईट व्यवस्थित चालते. पण कारण मुद्दामून कोणी करत नाही. कधी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नीट चालत नसेल, वेबसाईट नीट चालत नसेल, तेव्हा काही लोक डबल भरतात. मग अशा वेळेस प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यापेक्षा तुम्ही एकदाच भरा, व्यवस्थित भरा. त्यानंतर 9वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2018 आणि 19मध्ये जे गैरव्यवहार झाले होते त्या प्रकरणामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांच्यासाठीची ही सूचना आहेत. टॅबमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये टॅब उपलब्ध आहे, त्यामध्ये तुमचं नाव आहे का असेल तर तिथे होय करा आणि कारण लिहा, नसेल तर नाही करून पुढे जायचं आहे. ती ही इन्फॉर्मेशन आहे.
आणि ही सगळी इन्फॉर्मेशन ऑफिशियल वेबसाईटवरती येते, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे हे संकेतस्थळ चेक करावं. आणि नंतर हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे. कामकाजाची वेळ म्हणजे सकाळी 10 ते 6 या वेळेत संपर्क साधायचा किंवा मग ऑफिशियल वेबसाईट आहेच त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा किंवा ती चेक करत राहायची. आता हे तर झालं TETचं नोटिफिकेशन. तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. परंतु यावर्षी TETमध्ये 2 खूप महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. ते म्हणजे की जसं की मी परीक्षा शुल्क सांगितलेलं आहे, ती दुपटीने फीज यामध्ये घेण्यात आलेली आहे किंवा ॲप्लिकेशनसाठी आता आजपासून सुरू झालेले आहेत म्हणजे घेण्यात येणार आहे. तर दुप्पट फी ही म्हणजे खूपच जबरदस्त त्यांनी हे केलेलं आहे. डबल परीक्षा शुल्क वसूल करणं म्हणजे हा दुप्पट रेव्हेन्यू झाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे, जसं प्रत्येक शिक्षक, सरकारी नोकरी असेल, संस्था किंवा स्थानिक स्वराज्य मध्ये पवित्र पोर्टलमधनं शिक्षक व्हायचं असेल तर TET ही कंपल्सरी आहे किंवा CTT. तसं TET किंवा CTT देण्यासाठी ॲपियर D.Ed. B.Ed. असेल ते ॲपियर स्टुडंट चालत होते. परंतु यावर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा यावर्षीच्या ऑनलाईन अर्जामध्ये D.Ed. B.Ed. वाल्यांना जे ॲपियर आहेत, परसिविंग आहेत, त्यांना यामध्ये चान्स दिलेला नाही. असा टॅब या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणजे जे पास झालेले आहेत तेच आता TET देऊ शकतात. हे आत्ताच्या TETमध्येच्या नोटिफिकेशनमध्ये आहे. जे कंप्लीट आहेत, कारण त्या ठिकाणी पर्सेंटेज टाकायला आलेले आहेत, मार्कशीटचा नंबर आणि पर्सेंटेज टाकायचेत. तर ॲपियर असेल तर तो टॅब या आधीच्या एक्झाममध्ये त्यांनी दिला होता, परंतु आत्ताच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये तो टॅब उपलब्ध नाही. म्हणजे जे विद्यार्थी D.Ed. B.Ed. करतात त्यांना TET देण्यासाठी चान्स नाही. जे कंप्लीट झालेलं आहे D.Ed. B.Ed. ज्यांच्याकडे मार्कशीट आहे तेच TET देऊ शकतात. आता याच्यामध्ये जर बदल झाला तर पुन्हा ऑफिशियल नोटिफिकेशन त्याचं येऊ शकतं. कारण आत्तापर्यंत ॲपियरवाल्यांना तर संधी होती, इवन CTATमध्ये देखील संधी असते. कदाचित ह्या टॅबमध्ये ॲपियरचा एक टॅबसुद्धा पुन्हा ॲड होऊ शकतो, परंतु अजून तरी झालेला नाही. ह्या 2 खूप महत्त्वाचे चेंजेस झालेले. एक म्हणजे परीक्षेची फी दुप्पट केलेली आहे आणि बाकीच्या ॲपियर लोकांना यामध्ये संधी दिलेली नाही. ज्यांचं D.Ed. B.Ed. कंप्लीट झालं आहे त्यांनाच यामध्ये टॅब उपलब्ध आहे. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने TETची तर नोटिफिकेशन काढलेली आहे. टेट घेण्यासाठी त्यांना TET ही कंपल्सरी पहिली घ्यावीच लागते आणि TETचं तर नोटिफिकेशन आलं. तर आता दुसरी अपडेट अशी आहे की आता टेट 3 नेमकी कधी होईल आणि त्याचं नोटिफिकेशन कधी येईल. आता नेमकं कधी होईल हे सांगणं मुश्किल आहे, परंतु तरी देखील आता त्यांनी TETचं एक्झाम तर नोव्हेंबरमध्ये आहे, त्यातही ती डिले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु नोव्हेंबरमध्ये जर एक्झाम असेल तर त्याचे नोटिफिकेशन, टेटची नोटिफिकेशन द्यायची असेल तर त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये द्यावी लागेल. आणि काहीही झालं तरी टेटचं नोटिफिकेशन जरी डिसेंबर महिन्यामध्ये निघालं तरी एक्झाम मात्र जानेवारी महिन्यात जाऊ शकते, पुढेच होणार, 2025मध्येच जाणार. त्याच्या आधी तर एक्झाम शक्य नाही. जसं म्हणजे वारंवार ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे की 2024मध्ये तरी टेटची एक्झाम होणं थोडंसं अशक्य आहे. त्यामुळे जरी आता TETचं नोटिफिकेशन आले तरी टेटचं नोटिफिकेशन येऊ शकतं डिसेंबरमध्ये, पण एक्झाम ही पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच 2025मध्ये जाऊ शकते. आता TETमध्ये पण थोडंसं 19-20 आहे एक्झाम, त्यामध्ये होऊ पण शकते किंवा डिले पण होऊ शकते. पण भरताना तुम्ही दोन्ही फॉर्म भरा, कारण CTETचं नोटिफिकेशनसुद्धा आता येईल. मग TET आणि CTT दोन्हींचा एकत्रित अभ्यास करू शकतो. परंतु हेही तितकंच महत्त्वाचं आहे की TET आणि CTET दोघांना व्हॅल्यू सेमच आहे. म्हणजे TET पास असेल तर CTETची गरज नाही आणि CTT पास असेल तर TETची गरज नाही. परंतु 55% आणि 60% याचा मुद्दा अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही. त्याच्यामुळे जे 55% पास आहेत अशा विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन करायला काहीच हरकत नाही, कारण शेवटी ओपनमधनं जर पुढे जायचं असेल तर पुन्हा त्यांचा 60%चा मुद्दा या ठिकाणी समोर उभा राहिला. मग असे क्रिटिकल पुढे जाऊन होऊ नये, त्यापेक्षा मग तुम्ही पुन्हा एकदा ॲप्लिकेशन करू शकता. फक्त 55% ज्यांना आहे त्यांनी
ते पण 60% मिळवण्यासाठी. नाहीतर TET असेल तर तुम्हाला CTTची गरज नाही किंवा CTT असेल तर TETची गरज नाही, कारण दोघांची व्हॅल्यू ही सेमच आहे. जेव्हा टेटला तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असतं किंवा पोर्टलला संधी घ्यायची असते, एक्झाम द्यायची असते, त्याच्यातून पुढे जायचं असतं, तेव्हा दोघांपैकी एकच सर्टिफिकेट बघतात, दोन्ही बघत नाहीत. एकाचीच गरज असते, दोघांची व्हॅल्यू सेम आहे.